गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनो, आपण डिफरन्शिएशन चॅप्टर बघत आहोत. त्यामध्ये न्यूमेरिकल दिलाय तुम्हाला बघा y इज इक्वल्स टू रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x रेज टू 5. फाइंड dy बाय dx. dy बाय dx तुम्हाला फाइंड करायला सांगितलं आहे. यू आर गिवन y इज इक्वल्स टू रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x रेज टू 5. From this, find derivative of this function with respect to x. डिफरन्शिएट करायचे तुम्हाला dy by dx फाइंड करायचा आहे. dy by dx फाइंड करायचा आहे म्हणजेच y या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. विद्यार्थ्यांना विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच d upon dx. जर विथ रिस्पेक्ट टू t असतं तर d upon dt तुम्हाला फाइंड करावं लागलं असतं. यामध्ये dy by dx आहे म्हणजेच तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू x तुम्हाला फाइंड करायला सांगितलं आहे. म्हणून इथं मी म्हणतोय डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह टू x. therefore विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणजे d upon dx y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. या साइडला आपण काय करायचं बघा, विथ रिस्पेक्ट टू x म्हणल्यानंतर d by dx डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आहे, रूट ऑफ x प्लस 1 upon रूट ऑफ x होल रेज टू 5. बघा दोन्ही साइडला मी काय केलंय d upon dx दिलंय. इकडे y फंक्शन होतं इथं घेतलं, हे फंक्शन जे आहे यामध्ये लिहिलंय. यामध्ये काय आलं आता इथं हे dy by dx इज इक्वल्स टू, याला डिफरन्शिएट करायचं आहे. जी फॉर्म्युला आपण लिहिली त्या फॉर्म्युल्यामधला पहिला फॉर्म्युला यामध्ये बघायचा आहे. बघा इथं व्हेरिएबल असतील बेसला आणि पॉवर मध्ये जर नंबर फॉर्म मध्ये असेल तर पॉवर काय करायचा, पॉवर मल्टिप्लाय मध्ये घ्यायचा आहे. पॉवर मल्टिप्लाय मध्ये घेतला, पॉवर मल्टिप्लाय मध्ये घ्यायचा बघा आणि पॉवर 1 ने कमी करायचा आहे. रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x पॉवर 1 ने कमी केला. 5 मायनस 1 म्हणजे 4. अगेन डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे d अपॉन dx. पुन्हा बेसला जे फंक्शन आहे त्या बेसिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x. बेसला फंक्शन काय होतं, रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x. हे बेसला आपण घेतले बघा. दिस इज इक्वल्स टू 5 in root x plus 1 upon root of x whole raised to 4 into derivative of this function. आता बघा यामध्ये ह्या दोघांमध्ये ऍडिशन आहे. ऍडिशनचा रूल आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. ऍडिशनचा रूल म्हणजेच फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर काय सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. बघा मल्टिप्लाय मध्ये लिहितो मी डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह मीन्स d upon dx 1 upon root of x. This is equals to 5 in bracket root of x plus 1 upon root of x whole raised to 4 into derivative of root of x. root of x चा व्हॅल्यू फॉर्म्युला आहे. root of x चा व्हॅल्यू काय येतो 1 upon 2 root of x. डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा. root of x चा व्हॅल्यू 1 upon 2 root of x प्लस हे 1 upon root of x आहे आणि 1 अपॉन रूट ऑफ x असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाहीये. काय करा मग याला ddx ऑफ रूट म्हणजेच पॉवर किती असतो, हाफ. त्या हाफला जर वरती घेतलं तर हेच काय लिहिता येईल x रेज टू मायनस 1/2. x रेज टू मायनस 1/2. या साइडला आहे बघा dy बाय dx. हे अजून आपल्याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं आहे मध्ये. अपॉन मध्ये x चा पॉवर हाफ, वरती जर लिहिलं न्यूमरेटर मध्ये तर x रेज टू मायनस 1/2 असं होणार आहे. दिस इज इक्वल टू 5 ऍज इट इज. हे जे आहे रूट ऑफ x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x होल रेज टू 4. हे डेरिव्हेटिव्ह आपण घेतले आहे. हे काय 1 अपॉन 2 रूट ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. आपला रूल काय सांगतो, पहिला पॉवर जे आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्या. पॉवर काय मल्टिप्लाय मध्ये घ्या. पॉवर किती आहे बघा मायनस 1/2. हे मायनस 1/2 मल्टिप्लाय मध्ये घेतले आणि पॉवर 1 ने काय करा, पॉवर 1 ने कमी करा. म्हणजे मायनस 1/2 हे मायनस 1/2 त्यातून पॉवर 1 ने कमी करायचा आहे. किती होतील हे 2 म्हणजे मायनस 2 आणि हा मायनस 1 म्हणजे मायनस 3/2 होईल. म्हणून इथे येणार पॉवर मध्ये मायनस 3/2 आणि पुन्हा
बेसला जे फंक्शन असतं, बेसला कोण एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विद्यार्थ्यांना किती येतो, तो 1 येतो म्हणून लिहिण्याची आवश्यकता नाही. दिस इज इक्वल्स टू अगेन 5 ब्रॅकेट रूट ऑफ एक्स प्लस 1 अपॉन रूट ऑफ एक्स ॲज इट इज रेज टू 4 इनटू हे जे आहे बघा 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स, हे प्लस आणि मायनस काय होतील, मायनस. अपॉन मध्ये बघा, हे अपॉन मध्ये 2 आहेच आहे, हे 2 अपॉन मध्ये x रेस टू काय मायनस 3/2 आहे. त्याला जर अपॉन मध्ये लिहिलं तर x रेस टू काय होतील ते 3/2 वरती काहीच नाही म्हणजे 1. समजतंय? ते बघा यामध्ये हे 1 अपॉन 2 आहे, हे पण 1 अपॉन 2 बघा इथे. x रेस टू काय मायनस 3/2 आहे, ते अपॉन मध्ये घेतले तर x रेस टू 3/2 असेल. अगेन दिस इज इक्वल्स टू 5 root of x plus 1 upon root of x raised to 4 into 1 upon 2 root of x minus 1 upon हे 2 as it is आहे बघा आणि x raised to 3/2 जे आहे विद्यार्थ्यांनो x raised to 3/2 तेच असं लिहिता येतं. x raised to 3/2 म्हणजेच काय x raised to 1 plus 1 upon 2 बघा 2 1 जा 2 2 आणि हा 1 किती झाले 3 upon 2 म्हणजेच हे x रेस टू 3/2 हे असे पण लिहिता येतात. हे असे लिहिले म्हणजेच हे आपल्याला असं पण घेता येतं x चा पॉवर 1 इंटू x चा पॉवर 1 अपॉन 2 कारण दोघांचे बेस इक्वल आहे. पॉवरची काय होते ऍडिशन, हे ऍडिशन केली त्यावरून हे लिहिता येतं. आता हेच असं लिहिता येतं x आणि x चा पॉवर हाफ म्हणजेच कोण रूट ऑफ x म्हणजेच x रेस टू 3/2 जिथं आहे त्याच्या जागी आपण काय लिहू शकतो x रूट ऑफ x लिहू शकतो आणि म्हणून इथे मी काय लिहिणार x रूट ऑफ x हे असं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. बाकी त्या पुढच्या स्टेप जे आहेत ह्या नाही फक्त रफ कॅल्क्युलेशन मध्ये ठेवा. म्हणजे या साइडला जे आले विद्यार्थ्यांनो dy बाय dx इज इक्वल टू काय हे जे आहे बघा 5 ही टर्म ॲज इट इज आहे. इथं 1 अपॉन 2 रूट ऑफ x मायनस 1 अपॉन 2 आहेच आहे x रेस टू 3/2 जे आहे x रेस टू 3/2 हे काय लिहिले x रूट ऑफ x हे अशा टाइप मध्ये लिहिले आहे. इथे तुमचा आन्सर जे आहे ते समता इथे हे आहे dy बाय dx. नंतर सेकंड क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो डिफरन्शिएट इन रूट a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर विथ रेस्पेक्टिव्ह टू x. डिफरन्शिएट करायला सांगितलं आहे विथ रेस्पेक्टिव्ह x मध्ये. तर काय करायमध्ये पहिले लेट कन्सिडर करा. तर y ने इंडिकेट करा y इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रेस्पेक्टिव्ह टू x. या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं विद्यार्थ्यांनो. डिफरन्शिएट करायचं विथ रेस्पेक्ट टू x. विथ रेस्पेक्ट टू x म्हणजेच d अपॉन dx या साइडला y आहे. डिफरन्शिएट करायचं विथ रेस्पेक्ट टू x म्हणजेच d अपॉन dx इन रूट a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. बघा डिफरन्शिएट करायचं होतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता. या साइडला d अपॉन dx घेतला या साइडला d अपॉन dx दिले आपण. दिस इज इक्वल्स टू विद्यार्थ्यांनो काय करायच्या मध्ये सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहून घ्या नंतर डेरिव्हेटिव्ह घ्या. हे बघा रूट आहे म्हटल्यानंतर त्याचा पॉवर जो आहे रूट आहे म्हणजे पॉवर किती येणार 1/2. हे असंही तुम्ही लिहू शकता आणि नंतर डिफरन्शिएट करू शकता किंवा इथंच तुम्ही काय करू शकता याला डिफरन्शिएट करू शकता. मग इथेच तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार याच्यामध्ये रूट मध्ये फंक्शन आहे रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे आणि रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे 1/2 रूट ऑफ x. तसंही तुम्ही डायरेक्ट करू शकता. मी आता यामध्ये काय केलं रूट होता म्हणून काय केलं पॉवर 1/2 घेतला बघा. आता डिफरन्स हे डेरिव्हेटिव्ह यावरती अप्लाय करायचं आहे. पॉवर जो आहे पॉवर मल्टिप्लाय मध्ये घ्यायचा आहे पॉवर 1 ने कमी करायचा बघा. a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर पॉवर जो आहे 1 ने कमी करायचा आहे. हा 1/2 आहे पॉवर त्यातून -1 करायचा म्हणजे किती राहील हे 2 इकडे गेले 2 × 1 म्हणजे -2
1 मायनस 2 किती झाले -1, हे -1 अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कुणाचा, बेसला जे फंक्शन आहे त्या बेसच्या फंक्शनचा व्हॅल्यू म्हणजे कुणाचा व्हॅल्यू a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बघा. दिस इक्वल्स टू 1 अपॉन 2 ॲज इट इज a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर हे ॲज इट इज घेतोय बघा. पॉवर किती आहे, पॉवर जे आहे -1/2 आहे. विद्यार्थ्यांनो हीच स्टेप तुम्ही ती अशी लिहू शकता याच्यामध्ये, हे जे आहे कारण इकडे आता d अपॉन dx नाही म्हणजे आपल्याला हे असंच ठेवायचंय 1 अपॉन हे 2, याला अपॉन मध्ये जर लिहिलं आपण तर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. पॉवर किती होता बघा इथे -1/2 होता. डिनॉमिनेटर मध्ये घेतला तर पॉवर किती होईल 1/2 होणार प्लस मध्ये, म्हणून त्याला अपॉन मध्ये लिहिलं इनटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा, या फंक्शनचा. म्हणजेच काय करायचं बघायच्या मध्ये विद्यार्थ्यांनो, फर्स्ट फंक्शन जे आहे या फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फर्स्ट फंक्शन काय आहे a स्क्वेअर आणि सेकंड फंक्शन हे जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. a म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो किती असतो 0. म्हणजे a जी टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट फंक्शन एकटेच आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहिला 0. आणि यामध्ये विद्यार्थ्यांनो याचा डेरिव्हेटिव्ह घेता आले बघा. हे काय रूट मध्ये फंक्शन आहे आणि रूट मध्ये असेल तर आपण काय लिहितो 1 अपॉन रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन 2 रूट ऑफ x. मग इथं काय 1 अपॉन 2 रूट ऑफ आणि x च्या जागेवर इथं कोण आहे तर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आहे इनटू पुन्हा रूट मध्ये जे लिहिलेलं आहे इनटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा रूट मध्ये जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट बघा क्लोज केला. बघा ही स्टेप पुन्हा एकदा लक्षात घ्या. a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय दिला 0 कारण कॉन्स्टंट फंक्शन होतं. त्यानंतर हे जसं आपण बघा फॉर्म्युला बघतोय रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 2 रूट ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x. म्हणजे इथे हा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x काय 1 अपॉन 2 रूट ऑफ x 1 अपॉन 2 घ्यायचंय आणि इथं जे फंक्शन आहे ते ॲज इट इज घ्यायचं इनटू काय असतं इनटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा असतो त्याला मल्टिप्लाय मध्ये रूट मध्ये जे फंक्शन आहे काय x त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजे काय आले dx अपॉन dx आणि dx अपॉन dx किती तर 1 म्हणजे बॅलन्स कोण राहिलं 1 अपॉन 2 रूट ऑफ x. म्हणजेच रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आला विद्यार्थ्यांनो 1 अपॉन 2 रूट ऑफ x. पण बेसिक हे लक्षात ठेवा रूट मध्ये जे फंक्शन आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. मग इथे बघा आता हे रूट मध्ये होतं काय हे रूट मध्ये होतं ते काय केलं आपण 1 अपॉन 2 रूट मध्ये जे होतं ते ॲज इट इज घेतलं. आता रूट मध्ये जे आहे रूट मध्ये कोण आहे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आहे त्याचा पुन्हा काय करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर चा पुन्हा आपल्याला यामध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ती स्टेप आपल्याला यामध्ये लिहायची विद्यार्थ्यांनो. तर बघा विद्यार्थ्यांनो आपण इथपर्यंत आपण फाइंड केले. आता ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्याआधी काय करा ह्या टर्म आपण ॲज इट इज लिहून घेतोय बघा. हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय आपण. या साइडला dy/dx ही टर्म जी आहे 1 अपॉन 2 इथं जे आहे बघा a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आणि पॉवर किती आहे हाफ. आणि पॉवर जर हाफ असेल तर विद्यार्थ्यांना इथं काय असतं असं रूट तुम्ही टाकू शकता यामध्ये बघा. पॉवर किती आहे 1 अपॉन 2 आहे 1 अपॉन 2 म्हणजे होल ब्रॅकेटला तुम्ही काय हे रूटचं साइन घेऊ शकता इनटू 0 आहे 0 प्लस दिस 0 ची काय ऍडिशन होणार नाही म्हणजे ही स्टब बॅलन्स राहील काय ती 1 अपॉन 2 इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पुन्हा दोघांमध्ये ऍडिशन आहे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं a स्क्वेअर आहे. आता a स्क्वेअर ही कॉन्स्टंट टर्म आहे विद्यार्थ्यांनो आणि म्हणून त्या a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर
आणि x स्क्वेअरचा व्हॅल्यू काय, पॉवर 2 आहे. पॉवर काय करायचे, मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे आणि पॉवर 1 ने कमी करायचा. पॉवर 1 ने कमी करायचा म्हणजे x चा काय झाला 1. हा आला त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग हे आता काय करा, टर्म फक्त काय करायच्या मध्ये बघा, त्या व्यवस्थित आपल्याला टर्म यामध्ये लिहायच्या आहेत. 1/2 इन ब्रॅकेट रूट मध्ये बघा a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हे जे आहे हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. ही टर्म जे आहे हे प्लस 2x आहे. 0 प्लस 2x म्हणजे 2x. 2x इंटू 1 म्हणजे काय येणार, 2x येणार. इकडे काय येणार, हे 2x हे इंटू मध्ये, हे अपॉन मध्ये बघा 2 इंटू a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आता यामध्ये बघा हे 2 आणि हे 2 काय होतील, कॅन्सल. म्हणजे बॅलन्स कोण राहतं बघा, वरती पूर्ण न्यूमरेटर मध्ये बॅलन्स कोण राहतं, x डिवाइड बाय काय राहिले इथं बघा, हे 2 बॅलन्स आहे इन रूट a स्क्वेअर प्लस इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इनटू इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आणि या साइडला काय आहे, dy बाय dx. ही टर्म यामध्ये बॅलन्स राहते. म्हणजे तुम्हाला यामध्ये काय डेरिव्हेटिव्ह जो आहे तो तुम्हाला यामध्ये मिळाला आहे. dy बाय dx इज इक्वल्स टू x अपॉन 2 इन ब्रॅकेट रूट मध्ये आहे a स्क्वेअर प्लस इन रूट, हे रूट साइन जे इथपर्यंत असायला पाहिजे, इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये इन रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू रूट ऑफ साइन ऑफ x. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं विद्यार्थ्यांनो. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं तर या साइडला काय dy बाय dx, या साइडला 3dx ऑफ इन रूट साइन ऑफ x. पुन्हा दोन प्रकारे क्वेश्चन सॉल्व करता येतो. रूट मध्ये आहे फंक्शन तर साइन ऑफ x चा पॉवर 1/2 लिहू शकता, किंवा डायरेक्ट रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. मी डायरेक्ट फॉर्म्युला रूटचा जो आहे तो अप्लाय करतोय. विद्यार्थ्यांना रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे आहे काय 1/2 रूट ऑफ x, 1/2 रूट ऑफ x. आणि पुन्हा x हे जे फंक्शन आहे बेसिक त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, म्हणून ते इथे काय लिहिलेले नाही. मग आता यामध्ये बघा रूट मध्ये काय साइन आहे, रूट मध्ये फंक्शन असं तर डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट ऑफ, रूट मध्ये कोण आहे साइन ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह पुन्हाचा घ्यायचा, जे रूट मध्ये जे फंक्शन असतं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. रूट मध्ये कोण आहे साइन ऑफ x आहे, म्हणून साइन ऑफ x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह बघा 1/2 इन रूट साइन ऑफ x. आणि आता साइन ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइन चा डेरिव्हेटिव्ह येतो cos ऑफ x. साइन चा डेरिव्हेटिव्ह काय cos ऑफ x. आणि मग काय करायचं त्याच्यामध्ये हे cos ऑफ x अपॉन मध्ये 2 इन रूट साइन ऑफ x आणि या साइडला काय आहे dy बाय dx. विद्यार्थ्यांनो इकडे कुठे dy बाय dx शिल्लक आहे का नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपला इथं पूर्ण झाला आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे cos ऑफ रूट ऑफ x. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. लेट y इज इक्वल्स टू cos ऑफ रूट ऑफ x. याला डिफरन्शिएट करा. Differentiate this function with respective to x. Therefore, y function चा व्हॅल्यू घेतोय dy by dx. Then या साइडला पण d upon dx घ्यायचा आहे. cos of root of x. व्हेरिएबल काय विद्यार्थ्यांनो यामध्ये x आहे. आणि म्हणून इथं काय डिफरन्शिएट केला आपण with respect to x आणि with respect to x घेतला म्हणून आपण d by dx दिले. This is equals to बघा याच्यामध्ये पहिला विचार घ्यायचा आहे बेसिक फंक्शन काय cos आहे. मग cos असेल तर cos चा व्हॅल्यू काय येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos मायनस sin ऑफ x. बघा फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ x इज इक्वल टू काय मायनस sin ऑफ x फॉर्म्युला आहे. आणि पुन्हा काय करायचं असतं जो अँगल आहे x जो आहे त्या x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून 1 पुढे लिहिलेला नाही. मग यामध्ये बघा cos चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin ऑफ तिथे कोण आहे रूट ऑफ x. मग आता काय करायचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा पुन्हाचा घ्यायचा
साइन कॉसच्या पुढे जे आहे ते काय आहे रूट ऑफ एक्स, त्या रूट ऑफ एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग आता दिस इज इक्वल्स टू मायनस साइन ऑफ रूट ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. मग रूट ऑफ एक्स साठी काय येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स तो आहे डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स. फॉर्म्युला हा रूट एक्स साठी काय येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स 1/2 रूट ऑफ एक्स. आणि पुन्हा या रूट मध्ये जे काही फंक्शन आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. मग रूट मध्ये कोण आहे एक्स, एक्स साठी किती 1 म्हणून तो आपण इकडे पुढे लिहित नाही. हेच आन्सर तुम्हाला असं लिहिता येईल मायनस साइन ऑफ रूट ऑफ एक्स अपॉन मध्ये काय आहे 2 रूट ऑफ एक्स आणि या साइडला काय आहे dy अपॉन dx. तर अशा रीतीने हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाय. फाइंड करायचा आहे डेरिव्हेटिव्ह. बघा विद्यार्थ्यांनो dy बाय dx या साइडला येईल, इकडे काय येईल d dx ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाय. दोन्ही साइडला काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय दिस इक्वल्स टू. आता याच्यामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह कोणाचा साइन, नंतर ह्याचा विचार नंतर करायचा आहे. पहिलं काय साइनचा फॉर्म्युला वापरायचा. साइन चा काय तो साइन चा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, साइन चा कॉस ऑफ एक्स म्हणजे कॉस ऑफ पुढे कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस फाय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा एक्स स्क्वेअर प्लस फाय चा. एक्स स्क्वेअर प्लस फाय चा डेरिव्हेटिव्ह आपण यामध्ये घेतो. दिस इज इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाय. आता याच्यामध्ये बघा हे एक टर्म आहे दुसरी टर्म आहे, दोघांमध्ये ऍडिशन साइन आहे. मग काय करायचं फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता यामध्ये फर्स्ट टर्म कोण आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x प्लस फाय ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. म्हणजे काय आलं विचारता फक्त 2x म्हणजे फायनल हे इथं कोण राहिलं 2x, ते 2x स्टार्टिंगला लिहा म्हणजे आन्सर काय आलं 2x इनटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाय आणि इकडे काय आहे dy बाय dx. समजतंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा y इज इक्वल्स टू कॉस ऑफ साइन ऑफ x. फाइंड काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून काय करायचं बघा dy बाय dx, dy बाय dx इज इक्वल्स टू d dx ऑफ cos ऑफ साइन ऑफ x, cos ऑफ साइन ऑफ x. आता काय करायचं बघा याच्यामध्ये cos साइन काय तो मायनस साइन, cos साइन काय तो मायनस साइन. त्याच्या पुढे जे असेल ते इथे लिहून द्यायचं आहे. ते लिहिलं बघा पहिलं cos साइन काय तो मायनस साइन आणि नंतर डेरिव्हेटिव्ह कुणाचा लिहायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ याच्या पुढे जे आहे कोण आहे ते साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स. म्हणजे हा अँगल म्हणून आलेला आहे त्या अँगलचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे यामध्ये. दिस इज इक्वल्स टू मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह काय तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस ऑफ एक्स. बघा कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस. म्हणजे फायनल आन्सर लिहिता तुम्हाला काय लिहिता येईल हे मायनस इथे लिहा. त्यानंतर हे कॉस ऑफ एक्स इनटू साइन ऑफ एक्स. बघा साइन ऑफ एक्स हे मल्टिप्लाय मध्ये असल्यामुळे मायनस तुम्ही आधी लिहिलंच आहे. हे कॉस ऑफ एक्स इकडनं घेतलं मल्टिप्लाय मध्ये काही फरक पडत नाही आणि वरती काय आहे dy बाय dx.